मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय जाहीर। शेतीप्रमाणे मत्स्य व्यावसायिकांना मिळणार नुकसान भरपाई। गोसेखुर्द धरण प्रकल्पासाठी जवळपास 26,000 कोटी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय। या प्रकल्पामुळे 1,97,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार। भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातल्या क्षेत्रांना याचा मोठा फायदा होणार। मंत्रिमंडळाची चौंडीमध्ये 29 एप्रिलला होणारी बैठक पुढे ढकलली, आता 6 मे रोजी होणार बैठक। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली, विवेक जॉन्सन बीडचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राज्यातील आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हीसीद्वारे बैठक, 15 जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचं नियोजन करा। जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष फील्डवर उतरून उपाययोजना करा, शिंदेंचे निर्देश। पुण्यातील राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी, वेल्हे मुख्य बाजारपेठ, तोरणा आणि राजगड किल्ल्याच्या खोऱ्यातील काही गावांना पावसाने झोडपलं। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2024च्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर। शक्ती दुबे देशात पहिली, हर्षिता गोयल देशात दुसरा, तर पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रातनं पहिला, देशभरातनं तिसऱ्या स्थानावर। बारामतीमधील अभिजित चौधरीला यूपीएससी परीक्षेत यश, निकाल जाहीर होताच अभिजितच्या कुटुंबियांनी मित्रांनी फटाके फोडत गुलाल उधळत साजरा केला आनंद। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांना भारतीय जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर। भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय देणार पुरस्कार, मानपत्र आणि 1 लाख रुपये असं पुरस्काराचं स्वरूप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।